कसा होता प्रज्ञा एक्सपिरियन्स? झाले का? नाईस. हे यू गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर थंबनेल वरून तुम्हाला कळलंय की आज आम्ही कुठं चाललोय. आज आम्ही चाललेलो आहोत मालवणला. मी आणि माझे मिस्टर, आमच्या दोघांची ही पहिली बाईक राईड ट्रिप आहे. तर आत्ता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पुण्यातून आमची जर्नी स्टार्ट करतोय. तर चला निघू. आमची बॅकपॅक झाली आहे मस्त आणि ही माझी छोटी बॅग आहे. ही अशी कुचकरून गुदमरून भरली आहे तिथं. मी या ट्रिपमध्ये एक पॅसेंजर प्रिन्सेस आहे. मला गाडी चालवता येत नाही म्हणून मी मागच बसणार आहे. गाईज, सकाळचे आत्ता 7 वाजलेत आणि आता आम्ही सातारमध्ये पोहोचलो आहोत आणि सनराईज झालेला आहे. तुम्ही बघू शकता, पूर्ण धुकं पसरलेत पूर्ण सातारवरती. गाईज, कराडच्या पुढे आलोय. आता आम्ही थोडंसं ऊन घ्यायला थांबलोय कारण की सकाळचा टाइम होता. असली बेकार थंडी वाजत होती आणि आम्हाला अंतर कव्हर करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही कुठं थांबलोच नाही. म्हटलं जाऊ दे. नाश्ता पाणी एकदम ओके झालेलं आहे. आता आपण पुढच्या जर्नीला कंटिन्यू करूयात. पुढची जर्नी चलो. आम्ही कोल्हापूरमधून रत्नागिरीला चाललो होतो आणि कोल्हापूरमध्ये आलोय आणि महालक्ष्मीचं दर्शन केलं नाही असं होऊ नाही शकत. म्हणून मी तुषारला रिक्वेस्ट केली की आपण प्लीज दर्शनाला जाऊयात. आणि आज नेमका शुक्रवार आहे. तर आता आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. इकडं पाठीमागं मंदिर आहे. क्या चाहिए एक औरत को? हे काय असं नाही देत. ते हेल्मेट मध्ये कुठं घालते? स्टिल विल विअर इट लेटर ऑन. काहीच रंकाळा बघा, रंकाळा. हायड्रेशन साठी मसाला टाकलेली आहे. गाईज, आम्ही पोहोचलो आहोत मालवणला आणि आता आम्ही तारकर्ली बीचवरती जाणार आहोत. आणि ही आम्हाला रूम भेटलेली आहे. आम्ही ही रूम घेतलेली आहे, नॉन AC रूम घेतली आम्ही. तर मी आता तुम्हाला माझी रूम दाखवते. अशी चारी बाजूने झाडी आहेत. आणि ही रूम आहे सिंपल स्वीट. तर गाईज, आता आपण आवरूयात आणि संध्याकाळ झालेली आहे. सनसेट व्हायच्या आत आपल्याला बीचवरती पोचायचं आहे. गाईज, आवरून झालंय माझं. मी मस्त असा रेड कलरचा ड्रेस घातलेला आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे तर. आणि आता आम्ही चाललेलो आहोत बीचवरती सनसेट बघण्यासाठी. तर चला निघूयात. गाईज, आम्ही पोहोचलोय बीचवरती आणि बीच खूप जास्त मोठा आहे. गर्दी आहे पण बीच खूप मोठा आहे, त्याच्यामुळं अशी सगळी गर्दी सगळीकडे इक्वली स्प्रेड झाली आहे आणि असं ओव्हर क्राऊडेड नाही वाटत. तर मी तुम्हाला हा बीच दाखवते. अहो, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सेम टू यू. रिप्लाय मध्ये व्हॅलेंटाईन्स डे तरी म्हणा, का नुसतं काही झालं की सेम टू यू म्हणता. चिखलात तुम्हीच बसा. हे बघा, कोणीतरी आमच्यासाठी रेडीमेड हार्ट बनवून ठेवले. आता आम्ही याच्यातच फोटो काढणार. आता पण मी तुम्हाला सांगते, मी माझ्या मिस्टरांना म्हणते, आम्ही घरातून बेडशीट घेऊन आलेलो. मला ते एस्थेटिक बीचवरती बसायचं होतं.
टाइम लॅप्स करत छान मस्त म्हटलं काहीतरी तिथं बसून खाऊयात, क्वालिटी टाइम स्पेंड करूयात. पण माझे मिस्टर तिकडं ती लहान मुलं खेळतात त्यांचे फोटो व्हिडिओज काढण्यात आणि त्यांचे काहीतरी करण्यामध्ये निघून गेलेले आहेत. बघा आता यायला लागले तिकडं माझ्या जवळ. सुखी रेती शोधा. गाईज आमचे फोटोज काढून झालेत आणि सनसेट पण झालाय. तर आता बीच साईड जे स्टॉल्स आहेत ना तिथे जाऊन आता आम्ही चहा पिणार आहे. म्हणजे मी नाही पिणार, माझे मिस्टर चहा पिणार आहेत आणि मी काहीतरी खाईल. गाईज आम्ही आता डिनर करण्यासाठी आलो आहोत. हे खूप छान रेस्टॉरंट आहे आणि यांनी व्हॅलेंटाईनच्या हिशोबाने थोडंसं ॲम्बियन्स पण थोडं छान आहे यांचं. तर आम्ही इकडं जेवायला आलो आहोत. तर आजसाठी मी व्हिडिओज इथं थांबवते. आता आपण डायरेक्टली उद्या सकाळी भेटू. गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी धुकं पडलेलं आहे आणि पूर्ण शांतता. खूप छान वाटतं इथं. फिरायला घेऊन आलाय आणि बायकोचे सोडून गाडीचेच फोटो काढतोय. ते बंद कर, चावी बंद कर. हो 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 कर कर. झालंय माझं मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललेलो आहोत वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. ॲक्च्युली हे आमचा अजिबात प्लॅन नव्हता. आमचा ठरलेलं की आज आम्ही जाणार होतो गणपतीपुळ्याला, पण म्हटलं एवढं लांब आलो आहे तर लेट्स डू दिस. त्याच्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर मी आवरलेलं आहे, आमची गाडी तयार झालेली आहे, बॅग पॅक केलेले आहेत आणि आता ते जे भाऊ आमची ॲक्टिव्हिटी करवणार आहेत ते आमची वाट बघत आहेत. तर आम्ही चाललो आहे त्या लोकेशनला. तर चला निघूयात. झाली का तयारी, निघायचं? चलो. मला फार आवडती ही ट्रिप, कारण की याच्या पाठीमागे जेव्हा आम्ही आलेलो ना कारने आलेलो आणि ही बाईकवरची ट्रिप आणि एक छोटीशी बॅकपॅक आणि त्याच्यामध्ये तेवढेच कपडे आणि मस्तपैकी आम्ही दोघंजण निघलो फिरायला. आणि इट वॉज नॉट दॅट प्लॅन्ड आणि खूप छान मज्जा येते आम्हाला. आम्ही आलेलो आहे दांडी बीचवरती आणि आता इकडे आमच्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होणार आहेत. आमचं बनाना राईड आणि बंपर झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत जेट स्की करायला. चला चला.
गाईज आता 3 राईड कम्प्लीट झाल्यात आमच्या. आई शपथ एवढी मज्जा आली काय बोलायचं काम नाही. आता आम्ही थांबलेलो आहेत, वाट बघतोय. पॅरासेलिंग आणि स्कुबा डायव्हिंग साठी जी बोट आहे ती आतमध्ये गेलेली आहे समुद्रात, तर ती परत यायची आम्ही वाट बघतोय. ती परत आल्या आम्ही जाणार आहोत त्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. चालले आहोत आता आम्ही पॅरासेलिंग करण्यासाठी. आता आम्ही चाललेलो आहोत पॅरासेलिंगला. आता आम्ही चाललेलो आहोत स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. काय होतं तुला? एक्साइटेड. खरं का? ठीक आहे, आता तर मी बोलते एक्साइटेड आहे, पण खरा कंटेंट तुम्हाला लवकरच कळेल. तुषार चाललाय सगळ्यात आधी, त्याचं डीप डायव्हिंग करतोय तो, कारण की त्यांनी साधंवाला याच्या आधी केलेलं आहे. तुषार ऑल द बेस्ट. अरे हे अनकम्फर्टेबल आहे, असं कर असं. सावकाश जा. बाहेर साईडला ऑल द बेस्ट. माशी दिसले तरी मस्त करायचं. चार्जवर सांगितलं त्यांनी केलंय ते करायचं. हॅलो ते करायचं. तर प्रज्ञा आता माझं पण ऐकून स्वतः पण डीप डायव्हिंगला चाललेली. मग काय नेहमीच मी काय मागं बसू. तर आता बघूयात. कसा होता प्रज्ञा एक्सपिरियन्स? झाले का? गाईज आम्ही डीप
स्कुबा करून आलोय आणि एवढा बेकार एक्सपिरियन्स, खतरनाक, एकदम मस्त, एवढी मज्जा आली म्हणजे मला असं कधीच वाटलं नव्हतं मला पाण्याचा एवढा भेटेल. आणि मी एवढी घाबरलेले. आणि इकडं बघू मी केलं एक फ्लावर येतं ते ना दरवर्षी फक्त 1.5 सेंटीमीटरच वाढतं. तर ते फ्लावर खाली आहे. तर त्या फ्लावरला जाऊन सुद्धा आम्ही टच केलं. एकदम इतकं भारी एक्सपिरियन्स, सगळे मासे वगैरे एकदम ओके. एवढी मज्जा आली ना, म्हणजे एवढं लांब आम्ही आलो बाईकवरती. मी तर चिडचिडच करायला चालू केली होती, पण एवढी भारी ट्रिप म्हणजे ना वर्थ होती, वर्थ. गाईज आता आम्ही गणपतीपुळ्याच्या दिशेने चाललो आहोत आणि या ब्रिजवरती आता आम्ही आलोय. गाईज या जेवायला. गाईज आम्ही गणपतीपुळ्याला जात असताना सनसेटचा टाइम झाला, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही बाय द रोड आम्हाला जो बीच जवळ दिसेल त्या बीचला आम्ही जाऊ. तर आम्ही आलेलो आहोत कुणकेश्वर बीच जवळ. तर मी तुम्हाला हा बीच दाखवते. गुड मॉर्निंग गाईज. आत्ता मी गणपतीपुळेमध्ये आहोत. माझं छान आवरून झालेलं आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि आज आहे चतुर्थी. तर आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला निघूयात. गाईज आम्ही गणपतीपुळेमध्ये आहोत आणि आता सकाळी खूप सुंदर आमचं दर्शन चाललंय. शृंगार चालला होता आणि मी तुम्हाला आता गणपतीपुळ्याचा व्ह्यू दाखवते. मोस्ट पॉप्युलर बीच इन रत्नागिरी, आरेवारे बीच. त्या बीचला आम्ही आता आलेलो आहोत आणि इतका सुंदर व्ह्यू आहे. तो स्वप्नील जोशी बोलला होता त्याच्या एका व्हिडिओमध्ये, आरेवारे बीच काय बीच आहे. आय मस्ट से, एवढा क्वालिटी बीच आहे ना, मी तुम्हाला दाखवते. गाईज आता आपण आरेवारे बीचला चाललेलो आहोत. बघू शकता तुम्ही. तर गाईज आरेवारे बीच हा आमच्या ट्रिपचा शेवटचं लोकेशन होतं. तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.